हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये जी एक टर्म दिलेली आहे दॅट इज अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वी कॅन राईट लाईक दिस, दॅट इज एफ इक्वल्स टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन दॅट इज दी आर स्क्वेअर. दिस इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यामध्ये कॅपिटल जी इंडिकेट करतं universal constant of gravitation, capital M that stands for the mass of the planet, small m that indicates the object along the surface of earth, and R that indicates the distance between the planet and that the object one. ओके, पण यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. So we can say that gravitational force, it is inversely proportional to the square of the distance between the two objects. We can consider any two objects. We can consider one object as the planet Earth and other any object, and also we can consider any two objects along the surface of the earth. Okay, आता आपल्याला हे बघायचं की हा जो फोर्स आहे हा न्यूटननी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असं का लिहिले किंवा असं का म्हटलं. जो लॉ दिलेला आहे त्या लॉमध्ये ही रिलेशनशिप न्यूटननी कशा पद्धतीने फाइंड आउट केलेली आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे केपलरचे जे 3 लॉज आहेत रिगार्डिंग द प्लॅनेटरी मोशन, त्यामध्ये जो तिसरा लॉ आहे दॅट इज द लॉ ऑफ ऑर्बिट. सो अकॉर्डिंग टू द केपलर्स लॉज, पहा केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, त्यामध्ये जो तिसरा लॉ आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द लॉ ऑफ ऑर्बिट, सॉरी लॉ ऑफ पिरियड. अँड अकॉर्डिंग टू दॅट लॉ टी स्क्वेअर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन that is inversely proportional, that is directly proportional to the cube of the mean distance between the sun and the planet. ही रिलेशनशिप केपलरने फाइंड आउट केलेली आहे. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हा मीन डिस्टन्सशी कसा रिलेटेड असतो, तर स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट. अशा प्रकारची रिलेशनशिप आहे. यामध्ये आपण असे लिहू शकतो देअरफॉर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब दॅट इज इक्वल्स टू के. आता आपण इकडे येऊयात. आपल्याला माहीत आहे की आपण एखादा ऑब्जेक्ट जर कन्सिडर केला असेल आणि तो ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, सपोज दिस इज द सर्क्युलर ट्रॅक अँड द ऑब्जेक्ट इज performing the circular motion, small m that indicates the mass of object, suppose v that indicates the constant speed for that object, and r that indicates the radius for this circular orbit. Object is performing the uniform circular motion. मग आपल्याला माहीत आहे की ऑब्जेक्ट हा जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स हा आवश्यक असतो. सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर ट्रॅक. ओके, मग इथे सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड काय असतं, दॅट इज एफ इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन दॅट इज दी आर. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, अँड ड्यू टू दिस फोर्स द ऑब्जेक्ट इट इज एबल टू परफॉर्म द uniform circular motion. That means the object is having the constant, that is the speed. आणि ऑब्जेक्टकडे जर कॉन्स्टंट स्पीड असेल, कॉन्स्टंट स्पीडने जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल, सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल, तर डेफिनेटली हा फोर्ससुद्धा ऑब्जेक्टला कॉन्स्टंटली मिळत असायला पाहिजे. जर फोर्स कॉन्स्टंटली मिळत असेल तरच तो ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. आता आपण जर ऑब्जेक्टच्या ऐवजी प्लॅनेटचा विचार केला तर, सपोज द प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अँड सर्क्युलर ऑर्बिट. सपोज
the sun is situated at the center of this circular track. Suppose sun, it is situated at the center of this circular track, and the planet, it is moving around the sun. या कंडिशनमध्ये सुद्धा जर हा प्लॅनेट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल अराउंड द सन, तर त्या प्लॅनेटला सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स लागतो. आणि प्लॅनेट जर कॉन्स्टंटली म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्याला कॉन्स्टंट काय लागणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्समुळे मग प्लॅनेट काय करू शकतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. ओके, मग आपण गृहीत धरूयात की व्ही इट इज द कॉन्स्टंट स्पीड ऑफ दॅट प्लॅनेट 1. या सर्क्युलर ऑर्बिटसाठीची जी रेडियस आहे सपोज आर आपण असं कन्सिडर करूयात, आणि या प्लॅनेटचं मास जे आहे स्मॉल एम आपण कन्सिडर करूयात. देन अगेन द सेंट्रिपिटल फोर्स इट इज गिवन बाय दॅट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन दॅट इज दी आर. सो दिस इज द रिलेशन फॉर द सेंट्रिपिटल फोर्स. ओके, बरं, आता आपल्याला जर का ही व्हेलॉसिटी किंवा ही जी स्पीड आहे याला जर एक्सप्रेस करायचं असेल इन टर्म्स ऑफ पिरियॉडिक टाईम, इन जनरल आपण कसे लिहितो बघा, आपलं रिलेशन माहीत आहे, दॅट इज स्पीड दॅट इज इक्वल्स टू आपण लिहितो डिस्टन्स अपॉन दॅट इज द टाईम. सो स्पीड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस रिलेशन डिस्टन्स अपॉन टाईम. पण जर स्पीड इन टर्म्स ऑफ पिरियॉडिक टाईम जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल बघा, काय करायचं आपल्याला, वी हॅव टू कॅल्क्युलेट द स्पीड और वी हॅव टू एक्सप्रेस द स्पीड इन दॅट इज द टर्म्स ऑफ कॅपिटल टी. सो दॅट इज कॉल्ड द पिरियॉडिक टाईम. पिरियॉडिक टाईमला आपण कॅपिटल टी असं इंडिकेट करतो. मग पिरियॉडिक टाईममध्ये प्लॅनेटनी कव्हर केलेलं डिस्टन्स किती असेल, सो द डिस्टन्स कव्हर्ड बाय द distance covered by the planet in periodic time, that is the capital T. So how much distance that will cover the planet in periodic time? That means the time taken by the planet to complete one revolution, that is called the periodic time. So the distance covered by the planet in periodic time, that is equal to the perimeter of this circular orbit. So the distance covered by the planet in periodic time, that is equals to 2 pi r, or we can say that the perimeter of this circular orbit. Okay, then the speed is given by, speed of the planet it is given by, now the distance it is replaced by, that is the perimeter, and time it is replaced by, that is the periodic time. Then you can write like this, v equals to 2 pi r upon capital T. So this is the speed in terms of that is the periodic time. हे रिलेशन आहे आपल्याकडे स्पीडचं in terms of periodic time. Now we have to place the value of v in equation number 1. On putting the value of v, that is the speed, in equation number 1, then we will get काय मिळतं बघा रिलेशन, f equals to m आणि v स्क्वेअर, v ची व्हॅल्यू काय आहे 2 pi r अपॉन कॅपिटल T, त्याचा स्क्वेअर करा अपॉन दॅट इज द रिलेशन काय मिळतं हे स्मॉल r. ऑन स्क्वेअरिंग वी विल गेट f इक्वल्स टू काय मिळतं बघा m 4 pi square r square upon the r into t square r, that will be cancelled and we will get this relation, that is f equals to 4 pi square m into r upon t square. So this is the relation. याला इक्वेशन नंबर 3 देऊया आपण. ठीक आहे, आता बघा या रिलेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या रिलेशनला मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिवाइड करायचं आहे.
by using the term r square. So on multiplying and dividing this equation by r square, काय होईल बघा बरं हे रिलेशन, दॅट इज f इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m r अपॉन t स्क्वेअर इंटू r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर, अँड दॅट विल बी इक्वल टू, रिलेशन काय होतं बघा, हे काय होईल आता, हे r इंटू r स्क्वेअर r क्यूब. सो विल गेट दिस वन, दॅट इज f इक्वल्स टू, रिलेशन काय होते बघा, f इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर m इंटू r क्यूब अपॉन that is the t square into r square. So this is equals to the centripetal force. पण आपल्याला रिलेशन माहीत आहे, कुठलं रिलेशन माहीत आहे, r क्यूब अपॉन t स्क्वेअर आपण पाहिलं होतं, काय आहे, t स्क्वेअर अपॉन r क्यूब इक्वल्स टू k अकॉर्डिंग टू द केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आपण असे लिहू शकतो r क्यूब अपॉन t स्क्वेअर इक्वल्स टू 1/k. So on putting the value of r cube upon t square equals to 1/k in this equation, relation काय मिळतं बघा, r cube upon t square च्या ऐवजी काय करायचे, 1/k ठेवायचे, then we will get this one, f equals to 4 pi square m upon r square into 1/k. पण या रिलेशनमध्ये as 4 pi then 4 pi square m अपॉन के, हा जो फॅक्टर आहे हा कसा आहे, दॅट इज द कॉन्स्टंट, आणि हा जर कॉन्स्टंट फॅक्टर असेल तर आपल्याला इथे येतं एफ इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. सो दिस इज द रिलेशन दॅट सेंट्रिपिटल फोर्स इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. न्यूटननी पण सांगितलं लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये काय सांगतो लॉ, force it is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between the two objects. हे r indicate करतं distance between the sun and the planet, and हा जो फोर्स आहे नंतर न्यूटनने ते आयडेंटिफाय केलं की दिस फोर्स दॅट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि म्हणून त्यांनी लॉमध्ये लिहिलं असं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज इन्व्हर्सली proportional to the square of the distance between the planet and that is the sun. म्हणजे हा लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो एक्सप्रेस करण्यासाठी रिलेशनशिप जी आहे दोन ऑब्जेक्टमधलं असणारं डिस्टन्स, किंवा ऑब्जेक्ट हा जर आपण एक प्लॅनेट कन्सिडर केला आणि दुसरा ऑब्जेक्ट हा जर आपण सन कन्सिडर केला तर त्यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे यांच्यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कसा असतो, दॅट इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे आपलं असं म्हणता येतं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दॅट इम्प्लाइज द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आहे की नाही, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ही जी रिलेशनशिप आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे दॅट इज द विकेस्ट फोर्स इन नेचर, बट इट इज अ व्हेरी व्हेरी लॉंग रेंज फोर्स, आणि विकेस्ट जरी असला तरी तो खूप लॉंग रेंज फोर्स आहे, आणि हा फोर्स आहे दॅट होल्ड्स द एंटायर युनिवर्स. कशामुळे, ड्यू टू द ह्यूज मासेस ऑफ द प्लॅनेट्स, ऑफ द स्टार्स अँड अदर दॅट इज द ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स, आहे की नाही, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून आपण असं लिहू शकतो न्यूटनच्या लॉमध्ये की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. आणि हे रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी लॉमधलं जे रिलेशनशिप आहे त्यासाठी आपल्याला लक्षात येतं की न्यूटनने काय केले, जो केपलरचा थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन आहे तो त्या ठिकाणी यूज केलेला आहे. सो इट इज ऑल अबाउट दॅट इज द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. थँक्यू.